नमस्कार मित्रांनो, वाया मराठी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे जे काही घरकुल लाभार्थी आहेत त्यांना पुढचा हप्ता किती रुपयाचा आणि किती तारखेला पडणार आहे हे अगोदर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पाहू शकता। ते कसं बघायचं संपूर्ण माहिती सांगतो। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला भरपूर माहिती देणार आहे की तुम्हाला आता या ठिकाणी पहा, प्रधानमंत्री आवास योजना असेल, रमाई आवास योजना असेल, त्यानंतर अटल बांधकाम कामगार आवास योजना असेल आणि अन्य महाराष्ट्रामध्ये ज्या काही योजना राबवतात घरकुल लाभार्थ्यांना, त्या योजनेतील तुम्हाला पुढचा हप्ता किती तारखेला आणि किती रुपयाचा पडणार आहे हे सांगू शकतो। त्यानंतर आता या ठिकाणी पहा, 50,000 रुपये अतिरिक्त अनुदान भेटणार आहे, परंतु त्या कोणत्या लाभार्थ्यांना भेटणार आहेत तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलमध्ये पाहू शकता की तुम्हाला हे 50,000 रुपये अतिरिक्त अनुदान भेटणार आहे की नाही हे पण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्हाला दोन गोष्टीचं जे आहे तुम्हाला क्लिअर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहता येणार आहेत की तुम्हाला पुढचा हप्ता किती तारखेला आणि किती हजाराचा पडणार आहे। त्यानंतर तुम्हाला जे 50,000 रुपये अतिरिक्त अनुदान भेटणार आहे ते तुम्हाला भेटणार आहे की नाही हे पण तुम्हाला फिक्स तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही पाहू शकता आत्ताच। तर या ठिकाणी पहा, त्यामुळे संपूर्ण माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघत चला। आता संपूर्ण तुम्हाला माहिती भेटणार असल्यामुळे व्हिडिओला फक्त एकच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात। तर या ठिकाणी पहा, पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ह्या वेबसाईटवर यायचं आहे। आता ह्या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल किंवा तुम्ही मला कमेंट करा की आम्हाला जे आहे ते घरकुलची लिस्ट पाहायची लिंक पाठवा, तुम्हाला मी कमेंटमध्ये पाठवून देईन। तर या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर तुम्हाला पुढे काय करायचं पहा, आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा लोगो दिसेल, तुम्हाला खाली असं स्क्रॉल करायचं आहे, अशा प्रकारे स्क्रॉल करायचं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर पहा, तुम्हाला अशा प्रकारचं जे सोशल ऑडिट रिपोर्ट म्हणजे बेनिफिशरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन असं तुम्हाला हे ऑप्शन भेटेल। तर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी पहा, क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर विंडो ओपन होईल। तर या ठिकाणी पहिल्यांदा तुमचं राज्य निवडायचं आहे। तर आपण जे आहे ते आपलं महाराष्ट्र राज्य निवडून घेऊयात। तर या ठिकाणी पहा, आपण जे आहे ते महाराष्ट्र राज्य निवडलेलं आहे। तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र राज्य निवडलं तर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे। तर या ठिकाणी पहा, जिल्हा निवडायचा तुमचा। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी काय कारणास्तव तुम्हाला हे मी जे जिल्हा तालुका निवडणार आहे ते तुम्हाला दिसणार नाही आहे, ब्लर केलेलं आहे। काय कारणास्तव तुम्ही तुमचं जे निवडताल त्यावेळेस तुम्हाला क्लिअर पाहता येणार आहे, काय सिक्युरिटी कारणामुळे तुम्हाला हे दाखवता येत नाही आहे। तर या ठिकाणी पहा, मी जिल्हा निवडला, त्यानंतर आपलं तालुका जो आहे ते या ठिकाणी निवडायचं आहे। तर या ठिकाणी पहा, तालुका निवडत आहे मी, तालुका निवडला। त्यानंतर तसंच आपल्याला जे आहे ते आपलं गाव निवडायचं आहे। या ठिकाणी पहा, जे आपलं गाव असेल ते गाव या ठिकाणी निवडून घेऊयात। तर या ठिकाणी जे आहे ते तुमचं तुम्ही गाव निवडा। आता गाव निवडल्यानंतर पुढं जे प्रोसेस आहे ते या ठिकाणी पहा, तुम्हाला जे आहे ते कोणत्या साली घरकुल भेटलं आहे हे निवडायचं आहे। आता इथं मेन मुद्दा तुम्हाला सांगतो की तुम्हाला खरं कोणत्या साली घरकुल भेटलं आहे ते पहा। तुम्हाला जर माहिती नसेल की मला कोणत्या साली घरकुल भेटलेलं आहे तर काय करायचं, तुम्हाला या ठिकाणी पहा, तुम्हाला या ठिकाणी वर्ष दिले आहेत, कुठपर्यंत पाहायचं आहे, 2026, 25, 24, 26 निवडू नका आताच, 25, 24, 23, 22 आणि ही 21 असं निवडा। 26 निवडायची गरज नाही, परंतु असं एक एक चेक करा म्हणजे तुम्हाला त्या यादीमध्ये तुमचं नाव दिसून येईल। या ठिकाणी पहा, जर घरकुल तुम्हाला मंजूर झाला असेल तर अशा प्रकारे निवडू शकतात। तर मी बघणार आहे लिस्ट, या ठिकाणी पहा जे आहे ते 2021-22ची लिस्ट या ठिकाणी सध्या पाहणार आहे। तर या ठिकाणी आपण असं क्लिक करूयात। तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण पुढं तुम्हाला प्रोसेस सांगतो। तर या ठिकाणी पहा, पुढची प्रोसेस जी आहे या ठिकाणी आपण काय वेळेस एखाद्या वेळेस जास्त उशीर होतो, एखाद्या वेळेस लोड घेते। त्यानंतर पहा, तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो की तुम्हाला या ठिकाणी जर तुम्ही घरकुल प्रधानमंत्री आवास योजनेमधून भेटला असेल तर नंबर 1ला तुम्हाला दिलेला आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण। आणि जर तुम्हाला रमाई आवास योजनेमधून भेटला असेल किंवा अटल बांधकाम कामगार आवास योजनेमधून भेटला असेल तर या ठिकाणी पहा, अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण ही जी पण तुम्हाला लिस्ट या ठिकाणी पाहता येते। तसेच त्यानंतर पहा, तुम्हाला रमाई आवास योजना पाहिजे असेल तर रमाई आवास योजना आहे। आता या ठिकाणी पहा, मोदी आवास योजना, मोदी आवास घरकुल योजना, ह्यामधून तुम्हाला जर घरकुल भेटलं असेल ते पण तुम्हाला पाहता येते। तसेच त्यानंतर पहा, पुढे मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी रमाई आवास योजनेचं पाहिजे असेल तर या ठिकाणी पहा, रमाई आवास योजना फॉर SC यांची पण तुम्हाला लिस्ट या ठिकाणी पाहता येणार आहे। तर तुम्हाला कोणत्या योजनेतून घरकुल भेटलेलं आहे ते तुम्ही या ठिकाणी निवडू शकतात। तर या ठिकाणी मी पहा, मी जे आहे ते प्रधानमंत्री आवास योजनेमधून या ठिकाणी लिस्ट पाहत आहे। तर ते मी पहिलं प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हे यातून ज्यांना भेटले घरकुल ते या ठिकाणी यादी पाहत आहे। तुम्हाला कोणत्या योजनेतून बघायची यादी तुमची तर ते तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकतात। तर या ठिकाणी पहा, आता आपण संपूर्ण जे आहे ते टाकलेलं आहे। आता या ठिकाणी आपल्याला जे आहे ते कॅप्चा आलेला आहे। तर या ठिकाणी पहा, कॅप्चा काय आलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, 32 + 50। त्या ठिकाणी त्याची किती बेरीज होती ते आपण या ठिकाणी ते लिहायचं आहे त्याचं उत्तर। त्या ठिकाणी पहा, 32 + 50 म्हणजे या ठिकाणी 82 जे आहे ते आपण
त्या ठिकाणी टोटल त्याचं होतं आहे तर 82 आपण लिहूयात. त्या ठिकाणी पहा तुम्हाला जे कॅप्चा त्या ठिकाणी येईल ते तुम्हाला मायनस येईल प्लस येईल ते तुम्ही लिहायचं आहे. आता कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सबमिट हे ऑप्शन दिसतं आहे, तर सबमिट ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता सबमिट जसं तुम्ही ऑप्शनवर क्लिक कराल तुमच्यासमोर जे आहे ते तुमच्या गावातील सर्व ज्या लोकांचे त्या यादीमध्ये नाव आहे त्या सर्वांची या ठिकाणी लिस्ट येणार आहे. परंतु आपल्याला काय बघायचं आहे की कोणत्या या ठिकाणी आपल्याला पुढचा हप्ता कधी भेटणार आहे आणि तुम्हाला 50,000 रुपयाचे अनुदान भेटणार आहे की नाही हे तुम्हाला कसं बघायचं ते पण तुम्हाला सांगतो. तर या ठिकाणी पहा, आता या ठिकाणी जे आहे तुमच्या गावातील तुम्हाला यादी जर डाउनलोड करायची असेल तर तुम्ही डाउनलोड एक्सेलमध्ये करू शकतात किंवा डाउनलोड PDF पण करू शकतात. तर इथवर समजलं. तिथून पुढं पहा, आता हे झाली तुमच्या गावातील यादी. तुम्हाला या ठिकाणी नावं दिसत नाहीत, परंतु या ठिकाणी जे आहे ते संपूर्ण नावं आहेत. या ठिकाणी सगळे नावं आहेत हे पहा. तुम्हाला हे ब्लर केलेले आहेत पण हे संपूर्ण नाव आहेत. तुमच्या गावातील अशा प्रकारे तुम्ही नावं पाहू शकतात. तर या ठिकाणी पहा तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा या ठिकाणी जे आहे ते तुमचं जे आहे ते या ठिकाणी एक कोड असतो घरकुलाचा. तो घरकुलाचा कोड तुम्हाला कॉपी करायचा आहे. कोणता? तर या ठिकाणी पहा तुम्हाला एक त्या नावाच्या समोर तुम्हाला या ठिकाणी नावं दिसते, सगळे हे सर्व नावं दिसत आहेत. परंतु ह्या नावाच्या समोर एक तुम्हाला एक कोड भेटतो आहे अशा प्रकारे. या ठिकाणी कोड आहे बघा. नावाच्या समोर बरोबर समोर एक कोड असतो, AMHने सुरू होतो, AMHने. तो कोड तुम्हाला जे आहे ते कॉपी करायचा आहे. त्या ठिकाणी मी कॉपी करतो. या ठिकाणी जे आहे ते कॉपी केलेलं आहे. आता कॉपी केला त्यानंतर आपल्याला वर यायचं आहे. वर कुठं? वर आल्यानंतर या ठिकाणी पहा जे आहे ते या ठिकाणी एक ऑप्शन दिसत आहे. या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे आहे ते पुन्हा एक ऑप्शन भेटतं आहे. कुठलं ऑप्शन आहे? नंबर 1चं ऑप्शन आहे, AYPMAYG बेनिफिशरी. यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर यावरती क्लिक केलं त्यानंतर या ठिकाणी पहा तुम्हाला तो तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे कॉपी केलेला तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तर आपण जे आहे ते या ठिकाणी टाकून देऊयात. या ठिकाणी नंबर तो टाकलेला आहे. आता नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पुन्हा कॅप्चा एक भरायचा आहे. आता ह्या कॅप्च्यामध्ये काय दिलेलं आहे, उत्तर काय लिहायचं आपल्याला, 6 + 7. तर या ठिकाणी पहा 13 आपल्याला उत्तर लिहायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला जे कॅप्चेचं उत्तर येईल तुम्ही ते कॅप्चेचं उत्तर त्या ठिकाणी भरा. तर कॅप्चा भरल्यानंतर आपल्याला जे आहे आता या ठिकाणी सबमिट ऑप्शन दिलेलं आहे. सबमिट यावरती क्लिक करूयात. सबमिट यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा काहीच वेळेमध्ये तुमच्या समोर जे आहे ते अशा प्रकारचं जे आहे ते पेज ओपन होईल. या ठिकाणी पहा काही कारणास्तव हे तुम्हाला ब्लर दिसत आहे, परंतु तुम्ही अशा प्रकारे जे आहे ते असं पाहू शकतात. या ठिकाणी पहा तुम्ही जे आहे ते अशा प्रकारे तुमचं घरकुलचं पाहू शकतात की तुम्हाला हप्ते किती भेटलेत आणि तुम्हाला 50,000चा हप्ता भेटणार आहे की नाही हे पण तुम्ही पाहू शकतात. तर या ठिकाणी पहा तुम्हाला जे आहे ते अशा प्रकारे जे आहे ते हप्ते भेटतात. या ठिकाणी तुम्हाला क्लिअरली पाहू शकतात. या ठिकाणी काय करायचं पहिल्यांदा तुम्हाला, जर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही तुमचं अशा प्रकारे चेक केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा काय दिसणार आहे की तुम्हाला जर 70,000चा हप्ता पडला असेल त्यानंतर 30चा पडणार आहे. या ठिकाणी पहा 70,000चा पडला असेल तर 30चा पडेल, त्यानंतर जे आहे ते 5चा पडेल. या ठिकाणी पहा हे घरकुल कोणत्या साली भेटलेलं आहे तर या ठिकाणी पहा पहिल्यांदा आपण बघूयात. ह्यांना आता ह्या घरकुल लाभार्थ्यांना या ठिकाणी हे हप्ते जे भेटलेले आहेत ह्यांना 50,000चा लाभ भेटणार आहे का नाही, जे अनुदान आता अतिरिक्त वाढ भेटलेलं आहे, वाढीव अनुदान 50,000 ह्या लाभार्थ्याला भेटणार आहे का नाही, तर ह्यांना भेटणार नाही आहे. तर का भेटणार नाही तुम्हाला लगेच सांगतो ते पण. चला तर या ठिकाणी पहा तुम्हाला काय करायचं, वर यायचं. या ठिकाणी पहा एक या ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे कोणतं, या ठिकाणी सिलेक्शन डेट. या ठिकाणी पाहू शकतात सिलेक्शन डेट. तर या ठिकाणी पहा सिलेक्शन डेट किती आहे, 5/1/2022 आणि म्हणजे 2021-2022 आहे. या ठिकाणी क्लिअर पहा 5/1/2022 आहे आणि 2021-22ला हे घरकुल जे आहे ते मंजूर झालेलं आहे. सिलेक्शन डेट या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. तर सिलेक्शन डेट 21-22 आहे, 2021-22. ज्या लाभार्थ्यांना 2021-22मध्ये घरकुल मंजूर झालेलं आहे अशा लाभार्थ्यांना जे आहे ते हे 50,000 रुपये अतिरिक्त अनुदान भेटणार नाही आहे. तर त्यांना या ठिकाणी कुणाला भेटणार आहे, ज्यांचा या ठिकाणी मंजूर घरकुल 2024मध्ये किंवा 2025मध्ये ज्यांचं घरकुल मंजूर झालं आहे त्यांना हे 50,000 रुपये भेटणार आहेत. या ठिकाणी पाहू शकतात. या ठिकाणी पहा ज्यांना 21-22मध्ये भेटलेत त्यांना भेटणार नाही आहे. ज्यांना 24-25मध्ये घरकुलचा लाभ भेटला आहे, 24-25मध्ये ज्यांचं घरकुल या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे त्यांना 50,000 रुपये लाभ भेटणार आहे. या ठिकाणी सिलेक्शन डेट जर तुमची 2021-22मध्ये असेल तर तुम्हाला 50,000 रुपयाचा अतिरिक्त अनुदानाचा लाभ भेटणार आहे, हे लक्षात तुम्ही ठेवा. ज्यांचं घरकुल 2024-25 या ठिकाणी जर 2024-2025 या ठिकाणी पाहू शकतात 2024-25 या ठिकाणी जर असेल तर तुम्हाला जे आहे ते लाभ भेटणार आहे. तर या ठिकाणी काय दिलेलं या ठिकाणी पाहू शकतात, जे आहे ते या ठिकाणी पहा सिलेक्शन जे आहे ते 1,20,000. तर या ठिकाणी काय होणार, 1,20,000 ऐवजी ह्यामध्ये 50 टाकल्यानंतर 1,70,000 होतात. परंतु या ठिकाणी जे आहे ते 2021-22मध्ये ह्यांना घरकुल भेटले तर जे आहे ते ह्यांना 50,000चा अतिरिक्त लाभ भेटणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. 21-22 असेल तर तुम्हाला 50,000 रुपये अतिरिक्त वाढ भेटणार नाही. जर तुमचं या ठिकाणी 24-25 असेल तर तुम्हाला जे आहे ते 100% तुम्हाला
अतिरिक्त 50,000 रुपये जे आहे ते वाढ घरकुलामध्ये भेटणार आहे. नक्कीच तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल मित्रांनो, की तुम्हाला संपूर्ण प्रयत्न सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्याच घरकुल लाभार्थ्यांकडून मला या ठिकाणी कमेंट येत आहेत. संपूर्ण जे आहे ते लाभार्थ्यांना कमेंटचं उत्तर देणं काही समजा सहसा शक्य होत नाही आहे. त्यामुळे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मात्र सर्व लाभार्थ्यांना या ठिकाणी संपूर्ण जे आहेत त्यांच्या मनातील प्रश्न जे आहेत ते क्लिअर झाले असतील. आता तरी पण तुमच्या मनामध्ये आणखीन काय प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. नक्की आपण पुढच्या व्हिडिओ ते संपूर्ण क्लिअर करण्याचा प्रयत्न करूयात. मित्रांनो, संपूर्ण तुमच्यासाठी माहितीचा व्हिडिओ बनवत आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला एक लाईक करा, कारण की आणि इतर घरकुल लाभार्थी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांना पण संपूर्ण माहिती समजून येईल. मित्रांनो, तुम्हाला थोडी पण माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.